पाहूया प्रश्न असा आहे, एका त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी 5 सेंटीमीटर व 1.5 सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी किती नसेल? आता ज्यावेळी असा प्रश्न येईल त्यावेळी एक बेसिक लक्षात ठेवायचं, कोणताही त्रिकोण असेल त्या त्रिकोणामध्ये दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त असते. मग याच्यामध्ये सर्वात मोठी बाजू असते. या सर्वात मोठी बाजू जी आहे आपल्या ठिकाणी 5 दिसत आहे. सर्वात मोठी बाजू काय दिसत आहे? 5 दिसत आहे. कारण की बाकी ऑप्शन जर पाहिले तर याच्यामध्ये 5 पेक्षा जास्त कोणता ऑप्शन दिसत नाही. म्हणजे त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू हे 5 फिक्स झालं. मग उरलेले ज्या दोन लहान बाजू असतील, या उरलेल्या दोन लहान बाजूंची बेरीज याच्यापेक्षा जास्त असायलाच हवी. आणि जर त्या दोन बाजूंची बेरीज जर याच्यापेक्षा लहान आली की ती बाजू तिसऱ्या बाजूची लांबी असणार नाही. मग आता काय करूया आपण, यामध्ये उरलेली शेजारची बाजू 1.5 आहे. 1.5 याच्यासोबत प्रत्येकाची जी पर्यायामधली संख्या दिलेली आहे ती प्लस करून घेऊया, बेरीज करूया. आणि ती याच्यापेक्षा जास्त आली की ती बाजू त्या त्रिकोणाची असते. आणि ती जरी बेरीज या 5 पेक्षा कमी आली तर ती असणारी बाजू असणार नाही. मग आता 1.5 मध्ये पहिला पर्याय जर आपण घेतला 3.7 आणि यांची जर बेरीज केली तर 7 आणि 5 12, आजचा 1 येतो, तो 1 आणि हा 1 झाले 2, 2 आणि 3 5. म्हणजे या दोघांची बेरीज ही या मोठ्या बाजूपेक्षा जास्त येते. याचा अर्थ असा आहे की 3.7 ही जी आहे त्रिकोणाची बाजू असू शकते. त्यानंतर यामध्ये आता 1.5 जे आहे, 1.5 आणि 4.1 यांची बेरीज करायची. 5 आणि 1 6, 4 आणि 1 5, 5.6 ही सुद्धा 5 पेक्षा बेरीज जास्त आलेली आहे. म्हणजे ही सुद्धा आपण बाजू असू शकते. त्यानंतर पर्याय तिसरा, यामधली 3.8 याच्याशी बेरीज करून घेऊया. 8 आणि 5 13, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 1 5. म्हणजे ही सुद्धा बेरीज ती 3.7 घेता येऊ शकते, 4.1 घेता येऊ शकते, 3.8 सुद्धा घेता येईल. म्हणजे याचा अर्थ चौथं उत्तर आपलं असणार आहे ती बेरीज 5 पेक्षा निश्चित कमी येणार आहे. मग चेक करूया. 1.5 चौथा पर्याय आहे. 3.4 यांची बेरीज करूया. 5 आणि 4 9 आणि 3 आणि 1 काय होईल 4. निश्चित याच्यामध्ये जर पाहिलं तर या दोन बाजूंची बेरीज ती सर्वात मोठी बाजू 5 आहे तिच्यापेक्षा लहानच येते. म्हणून या ठिकाणी 3.4 ही त्रिकोणाची तिसरी बाजू असणार नाही. म्हणजेच ही तिसऱ्या बाजूची लांबी नसेल. चौथा पर्याय.